नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं युवराजी न्यूज मध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपल्या युवराजी न्यूज लाईव्हचा स्टुडिओचा प्रथम वर्धापन दिन आहे. त्या निमित्तानं आमदार साहेब देखील आपल्याकडे आले आहेत. एकंदरीत पाहायला गेली साहेबांची कामं ही प्रचंड कामं आहेत. तब्बल 2 वर्षामध्ये बरीच काही कामं देखील केली. साहेब नमस्कार. नमस्कार. आज आपण आनंदराव पाटील बोंडारकर साहेबांचं नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातले अतिशय चांगले काम करणारे आमदार आहेत, त्याच्याशी आपण संवाद साधणार आहोत. सर, एकंदरीत आपण जवळपास सरपंच ते आमदार असा थेट प्रवास राहिलेला आहे आपला. एकंदरीत आज काम करत असताना काय अनुभव आहेत, काय प्रतिक्रिया काय होत्या? खरं म्हणजे मी सरपंच ग्रामपंचायत सदस्यापासून ते विधानसभा सदस्यांपर्यंत मी माझी वाटचाल चालू आहे. आणि जे काही लोकांचे प्रश्न आहेत, लोकांच्या प्रश्नाला न्याय द्यायची जे काही भूमिका आहे, त्या भूमिकेतून मी काम करत असतो. आणि लोकांची सेवा हेच माझं अंतिम काम समजून मी काम करत असतो. गोरगरिबांची जे काही छोटे प्रश्न असतात, गोरगरिबांवर जे काही त्यांच्या अडीअडचणी असतात, त्यावरती जास्तीत जास्त काम करून त्यांना न्याय आपण कसा देऊ शकतो यावरती मी या ठिकाणी काम करत असतो. आणि सतत लोकांमध्ये राहणं मला आवडतं. मी जवळपास सकाळी 8 पासून ते संध्याकाळी 11-12 वाजेपर्यंत ह्या मतदारसंघामध्ये फिरत असतो, लोकांमध्ये फिरत असतो, लोकांच्या अडीअडचणी जाणून घेत असतो. आमच्या ऑफिसला सुद्धा एखादा जनता दरबार असल्यासारखा दररोज एवढी प्रचंड गर्दी असते. आणि लोकांची जे काही भावना आहे ते माझ्याबद्दल खूप चांगली भावना आहे. लोकांना वाटतं की यांच्याकडे गेल्याच्या नंतर ते काम होईल, त्या माध्यमातून लोक माझ्याकडे येतात. आणि मी जास्तीत जास्त लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि जेवढ्या सोडवता येतील तेवढ्या मी सोडवतो आणि त्यांना न्याय देण्याचं काम मी करत असतो. नक्की साहेब, खरंच तुमचं जे प्रामाणिकपण आहे, सातत्याने काम करण्याची पद्धत आहे, यामुळे तुम्ही डायरेक्ट आमदार देखील झालात. एकंदरीत साहेब 2 वर्षामध्ये आपण काम करताय, अतिशय चांगल्या प्रकारे देखील काम करताय. काय काय म्हणजे आतापर्यंत काय काय कामं करता आली, काय सांगितलं? खरं तर 2 वर्षे जवळपास आता मला विधानसभा सदस्य म्हणून झालेली आहेत. परंतु खरंच खूप काही काम करणं गरजेचं आहे. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा 2 पार्टमध्ये आहे. त्यामध्ये शहराचा भाग मोठा आहे आणि ग्रामीणचा भाग पण मला आहे. म्हणजे जवळपास 72 गावी, खेडेगावी आहेत, त्याच्यामध्ये वाडी तांडे आहेत आणि शहराचा भाग आहे. अनेक गोष्टी आपल्याला या ठिकाणी करण्यासारख्या आहेत, कराव्या लागतील. जे काही शहराच्या दृष्टिकोनातून अत्यंत ज्वलंत प्रश्न ट्रॅफिकचा आहे, तर यामध्ये चांगलं काम करणं गरजेचं आहे. यामध्ये अनेक गोष्टी सुधारणा करणं गरजेचं आहे. मी अधिकाऱ्यांसोबत बैठका घेत असतो, वारंवार त्यांना सूचना देत असतो. आणि जेवढं काही लोकांना चांगलं काम, त्यांना चांगलं बेनिफिट होईल अशा दृष्टिकोनातून मी काम करत असतो. तर अनेक गोष्टी शहरामध्ये करण्यासारख्या आहेत. माझ्याकडे सिडको हाडको सारखा भाग आहे. तिकडे सुद्धा नवीन वस्त्या आहेत. नवीन वस्त्यामध्ये खरं तर ज्या पद्धतीनं मला निधी मिळायला पाहिजे होता, मला एवढी अपेक्षा आहे, तर त्या तुलनेमध्ये निधी जरा कमी पडत आहे. कारण अपेक्षा खूप आहे, भाग मोठा आहे, नवीन वस्त्या आहेत, खूप ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. तर मला खात्री आहे की आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब माझ्यावरती विशेष लक्ष या ठिकाणी देतील आणि माझ्या मतदारसंघावरती विशेष लक्ष देतील. आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, सुनेत्रा वहिनी आहेत. आणि मला खात्री आहे की निश्चितपणे नांदेड दक्षिणसाठी विशेष जास्तीचा निधी मला ते देतील आणि मी त्या पद्धतीनं मतदारसंघाचा विकास निश्चितपणे पुढच्या कालावधीमध्ये करणार आहे. मला जे काही माझं काम आहे हे लोकांसाठी काम झालं पाहिजे. माझा जो बेस आहे हे लोकांसाठीचा बेस आहे. मला जितकं लोकांचं काम करायला आवडतं तेवढं कुठलीच गोष्ट आवडत नाही. सतत लोकांमध्ये राहतो, लोकांचे काम करतो. लोक जितके माझ्याकडे येतील तितका आनंद या ठिकाणी मला मिळतो आणि त्या दृष्टिकोनातून मी काम करत असतो. नक्कीच साहेब, तुम्ही बोलताना म्हणाल की जेवढी लोक जास्त काम घेऊन येतील आनंद मिळतो. खरं तुमचं नावामध्ये आनंदच आहे. एकंदरीत साहेब,
पाहायला गेलं तर तुम्ही विधान परिषदेमध्ये मंदिरात ज्यावेळेस विधिमंडळामध्ये कर्जमाफीचा विषय काढला होता, कारण की तुम्ही शेतकरी पुत्र देखील आहात, स्वतः शेती देखील सांभाळण्याचं काम करता. बरोबर. शेती म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. आता शेतकऱ्याची कर्जमाफी तर झाली जवळपास, बऱ्याच म्हणजे लोकांच्या, बऱ्याच शेतकऱ्यांच्या काही याद्या नाव आले आहेत, असे काही लोक आहेत, त्यांना काय सांगाल आणि कशा पद्धतीत काम केलं? खर तर जे काही महायुतीमध्ये आमच्या नेत्यांनी निवडणुकीच्या पूर्वी शब्द दिला होता, शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो, तर 2 लाखापर्यंत जे काही कर्ज माफ करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतलेला आहे. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा होते, दुर्दैवानं ते आपल्यातून गेले, आणि सुनेत्रा वहिनी सुद्धा या ठिकाणी काम करत आहेत. आणि आमच्या सरकारने जो काही कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे, अतिशय चांगला निर्णय, शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतलेला आहे. आणि यामध्ये निर्णय घेत असताना जे काही त्रुट्या आहेत, शेतकऱ्यांकडून जे काही आम्हाला सांगितलं जातं की 2 लाखापर्यंत कर्ज आहे किंवा 1 लाख रुपयाचं कर्ज आहे, त्यामध्ये व्याज काही लागलेलं आहे, अशा अनेक त्रुट्या त्या कर्जमाफीमध्ये आहेत. ते जे काही त्रुटी आहेत, जे काही आट आहेत, ते शिथिल करण्याचं शासनाने जाहीर केलेलं आहे. आणि निश्चितपणे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ त्या योजनेचा झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून सरकार काम करतं आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी काम करत आहोत. मगाशी काही शेतकरी माझ्याकडे आले, याद्या लागल्या, त्या कर्जमाफीमध्ये नाव सुद्धा आले त्यांचे. शेतकऱ्यांच्या काही तक्रारी होत्या, मी जिल्हाधिकारी महोदयांकडे बसलो, त्यांना जे काही लीड बँकेचे अधिकारी आहेत त्यांनाही बोलून घेतलं. शेतकऱ्यांना अडचण होणार नाही या दृष्टिकोनातून काम केलं पाहिजे, अशा सूचना आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत. नक्की साहेब, खरंच अतिशय चांगल्या प्रकारचं शेतकऱ्यांसंदर्भात देखील काम आहे आपलं. त्यासोबतच एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या मतदारसंघातून गोदावरी ही अतिशय महत्वाची नदी आहे, आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिकं देखील पिकाखाली, पाण्याखाली जमीन आहेत. एकंदरीत आपण जे शुद्धीकरणाचं जे काम होतं, खूप अनेक वर्षापासून फक्त चालत होतं की शुद्धीकरण झालं पाहिजे, परंतु कुठे अंमलबजावणी होत नाही, होताना दिसत नव्हती. आपण देखील काम हाती घेतले, कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो, काय वाटतं, काय सांगा? निश्चितपणे खर तर गोदावरी सारखी पवित्र नदी मतदारसंघाच्या बिशोबीज मधून वाहते आणि शहराची जलवाहिनी आहे. या बाबतीमध्ये खरं तर काही दिवसापूर्वीच ही शुद्धीकरण झाली पाहिजे, परंतु दुर्दैवानं ते झालेलं नाही आणि 18 नाले गोदावरीमध्ये पडत होते. तुम्हाला मी खात्रीशीर सांगतो, ज्या दिवशीपासून मी निवडून आलो आणि याकडे लक्ष घातलं, महापालिकेचे आयुक्त असतील, महापालिकेची टीम असेल, यांच्या पाठीमागं लागून जे काही 18 नाल्यामध्ये पडत होते, ते बऱ्यापैकी नाले आता बंद झालेले आहेत. जे काही थोडंफार आता पाणी जात असेल, जे काही ड्रेनेजचं पाणी गोदावरी नदीमध्ये जात असेल, ते सुद्धा पूर्णपणे बंद करून गोदावरी नदी शुद्धीकरण झाली पाहिजे, शुद्ध झाली पाहिजे, स्वच्छ झाली पाहिजे आणि सुशोभीकरण सुद्धा झालं पाहिजे, असे प्रयत्न आमचे आहेत. मी नमामि गंगेच्या धर्तीवरती गोदावरी चं काम झालं पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करत आहे. मी मुख्यमंत्री साहेबांनाही पत्र दिलेलं आहे, एकनाथरावजी शिंदे साहेब आमचे नेते आहेत, त्यांनाही पत्र दिलेलं आहे, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मी या संदर्भामध्ये भेटणार आहे. इतर नद्यांचं सुशोभीकरण झालेलं आहे, शुद्धीकरण झालेलं आहे, त्याच धर्तीवरती माझी गोदावरी माता माझ्या मतदारसंघामधली शुद्ध आणि स्वच्छ झाली पाहिजे, आणि स्वच्छ होत असताना सुशोभीकरण झालं पाहिजे. सुदैवानं गोदावरी तटावरती अनेक धार्मिक मंदिर आहेत, अनेक पर्यटन स्थळ आहेत, विशेषतः गुरु गोविंद सिंगाची पावनभूमी आहे. गुरुद्वारा आपल्या गोदा तटावरती आहे. गुरुद्वारासाठी जे काही भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात, देशातूनच आहे तर विदेशातून भक्तगण त्या ठिकाणी दर्शनासाठी येतात. आणि अशा परिस्थितीमध्ये गोदावरी नदीचं पाणी तीर्थ म्हणून ते पितात. आत्ताची जे काही परिस्थिती आहे, ते गोदावरीमध्ये पाय सुद्धा आपण ठेवू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. परंतु पुढे चालून निश्चितपणे अतिशय स्वच्छ पाणी गोदावरी नदीचं झालं पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि निश्चितपणे पुढच्या कालावधीमध्ये हे काम पूर्णपणे कंप्लीट होईल, या दिशेने आम्ही काम करत आहोत, आणि ते काम केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार. नक्की साहेब, खरंच अतिशय महत्वाचं काम होतं हाती घेतले. त्यासोबतच आम्ही तुमच्याकडे असं देखील पाहिलं की शिवसेनेचे तुम्ही शाखा प्रमुख होतात, नंतर शिवसेनेपासून सुरुवात झाली,
परंतु तुम्ही काम करत असताना ज्यावेळेस शाखा प्रमुख असतात, जिल्हाध्यक्ष असतात, त्यावेळी तुमची पद्धत होती काम करण्याची. अधिकाऱ्याला जे तुम्ही काम सांगत होता, हे काम झालं पाहिजे, हे काम चांगलं झालं पाहिजे, चांगलं. परंतु आमदार म्हणून देखील त्याच पद्धतीने सांगतात. म्हणजे याचा डिफरन्स काय? म्हणजे आता कशी अधिकाऱ्यांमध्ये भीती प्रचंड वाढली असेल, काम फास्ट होतं, काय सांगायचं? माझा स्वभाव आहे, मी कोणावरही दबावानं काम करत नाही. मी कोणाला असं अधिकाऱ्यांना बोलताना चिडचिड करत नाही. माझा बेश एकच आहे की काम झालं पाहिजे. मला कामाची गोडी आहे, लोकांच्या हिताचे काम झाले पाहिजे याच्याशी गोडी आहे. बाकी कुठल्याही गोष्टीचं माझं कुठलंही काही देणं घेणं नाही. आणि अधिकाऱ्यांची आत्ताच मी बैठक घेऊन आलो MSEBच्या बाबतीमध्ये. जे काही MSEBच्या बाबतीमध्ये अनेक फोन येत असतात, रात्री बेरात्री आम्हाला फोन येत असतात. MSEB काम करते, परंतु ज्या पद्धतीनं लोकांना सेवा द्यायला पाहिजे त्या पद्धतीनं ते सेवा दिली जात नाही. लोकांच्या अनेक तक्रारी आहेत. लोकांना 5-5 मिनिटाला लाईट जाते, कुठं डीपी फेल असते, कुठं तार चुकलेला असते. अशा अनेक घटना MSEBच्या बाबतीमध्ये आहेत. मी आजच बैठक घेऊनच मी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलो. खात्रीशीर सांगतो की पुढच्या काही काळामध्ये MSEBचं सुद्धा काम शहरामध्ये आणि ग्रामीणमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये अतिशय उत्तम होईल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. आणि चांगलं काम अधिकाऱ्याकडून करून घेण्याची जबाबदारी या ठिकाणी मी घेतो. नक्की साहेब, प्रश्न असंख्य आहेत, आपल्याला पुन्हा एक घ्यावंच लागेल. त्यासोबत एक शेवटचं एक, आपल्या मतदारसंघामध्ये विष्णुपुरला जे पूल ढसळला होता, पुलाचं जे खाली साईड आहे बरी ढसळी होती, 2 शाळकरी विद्यार्थी जात होते, सुदैवाने वाचले, चांगलं झालं. या संदर्भात आपली इथली भूमिका होती, नेमकं काय झालं? अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. हजारो कोटीचा निधी त्या प्रकल्पाला आपण वापरलेला आहे आणि त्या पद्धतीनं जर काम होत असेल तर ते दुर्दैवाचीच गोष्ट आहे. या संदर्भामध्ये काही दिवसापूर्वी मी दिल्लीमध्ये होतो. त्या खात्याचे मंत्री नितीन गडकरी साहेबांना मी निवेदन दिलेलं आहे. जे काही कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा जे कोणी दोषी अधिकारी असतील त्याच्यावरती 100% कारवाई करा अशा पद्धतीचं मी निवेदन दिलेलं आहे. आणि नितीन गडकरी साहेबांशी माझी चर्चा झालेली आहे. त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितलंय की हा पैसा जनतेचा आहे आणि याच्यामध्ये जर काही भ्रष्टाचार होत असेल, कोणी कामाबद्दल कुचराई करीत असेल, कोणाच्या कामात कुचराईमुळे हा प्रकल्प जो आहे ते खराब झाला असेल तर निश्चित त्यांच्यावरती कारवाई होईल असा शब्द त्यांनी मला दिलेला आहे. आणि त्याच्यावरती कारवाई 100% होईल, कारण त्याचा पाठपुरावा सुद्धा मी या ठिकाणी करतो आहे. पुढे तरी काम अशा पद्धतीने खराब होऊ नये याची दखल शासनाने घेतली पाहिजे आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा ती दखल घेतली पाहिजे. अशा पद्धतीचं काम पुढच्या काळामध्ये तरी झालं पाहिजे. नक्कीच सर, तुमची सामाजिक आणि राजकीय वाटचाल ही युवा असताना म्हणजे विद्यार्थीपासून आपली सुरुवात झाली आहे. एकंदरीत पाहिलं गेलं आपल्या मतदारसंघामध्ये MIDC देखील आहे. भविष्यामध्ये युवकांच्या रोजगारासंदर्भात काय संकल्पना असणार? कालच आमचे उद्योग मंत्री नांदेडला आले होते. त्यांच्यासोबत माझी चर्चा झालेली आहे. जे काही छोटे मोठे उद्योग नांदेडमध्ये चालू आहेत त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की जे काही नांदेडमध्ये उद्योग आणायचे आहेत त्या संदर्भामध्ये अनेक कंपन्यांशी त्यांचं बोलणं झालेलं आहे. ते MOU करायला तयार आहेत. त्यांनी मला सांगितलं की आपण नांदेडमध्ये एक उद्योगांच्या बाबतीमध्ये बैठक बोलूया आणि स्थानिकचे जे काही प्रश्न आहेत त्यांना इथं कसं वाटतं, त्यांना वातावरण कशा पद्धतीने हवं आहे, त्यांना सोयी सुविधा कशा पद्धतीने पाहिजे, इथं काय काय उपलब्ध आहे. आपल्याकडे पाणी भरपूर आहे, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु उद्योजक काय येत नाही अशा पद्धतीच्या मागण्या आम्ही केलेली आहे. आणि कालच मी उद्योग मंत्री यांच्याकडे मागणी केलेली आहे की माझ्याकडे MIDC आहे, परंतु एखादा मोठा उद्योग आला तर रोजगार निर्मिती होईल. इथले जे काही युवक आहेत ते बाहेर राज्यात, इथून मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, संभाजीनगर असेल अशा भागामध्ये जातात, परंतु स्थानिक लोकांना, स्थानिक युवकांना रोजगार याच ठिकाणी उपलब्ध व्हावा अशा पद्धतीनं पुढच्या काळामध्ये निश्चित नांदेड MIDC मध्ये शिडको एखादा चांगला उद्योग आणण्याचं काम आम्ही करू आणि लोकांना रोजगार निर्मिती त्यामधून देऊ अशा पद्धतीचं आश्वासन मला उद्योग मंत्री यांनी दिलेलं आहे. नक्की सर, उद्योगासारखे प्रश्न सुटल्यानंतर खूप चांगलेच होणार आहे. त्यासोबतच आपण वेळ काढून संवाद साधला त्याबद्दल आपली मनापासून खूप धन्यवाद. जाता जाता संपूर्ण प्रेक्षकांना काय आव्हान कराल, काय सांगेल? मी खरं तर प्रेक्षकांना एकच आवाहन करणार की आज युवा राज्य स्टुडिओमध्ये आलोय. अतिशय उत्कृष्ट काम युवा राज्य चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी चाललंय. मनापासून मी त्यांना शुभेच्छा देतो आणि प्रेक्षकांना एकच सांगतो की जास्तीत जास्त यांना आपण फॉलोअप करावं, यांच्या चॅनलला आपण जोडावं
असं नम्र आव्हान या ठिकाणी करतो.